नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी देवीदास. आज बऱ्याच दिवसानंतर मी शेतावर आलेलो आहे. शुभ दिवस आणि या शुभ दिवशी शेतावर येऊन तुम्हाला आंब्याचं दर्शन देणार आहे. या अक्षय तृतीयेच्या दिवशी जे मातीचं माठ आहे पूजले जातं आणि त्या माठामध्ये पूर्णपणे असं पाणी भरून त्याच्यावर आंब्याचं खड ठेवलं जातो. 3, 5, 7, 9 जे आंब्याचं खड आहे हे त्याच्यावर ठेवलं जातं, त्याला शुभ मानलं जातं. आणि तुम्हाला प्रत्यक्षात दर्शनाच 3, 5, 9, 7 असे घड लागलेले आंब्याच्या झाडाला मी प्रत्यक्षात लाईव्ह तुम्हाला आज दाखवणार आहे. बघा, हे आंब्याचं झाड आहे. चला तर आज आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू. चॅनलवर प्रथम असाल तर जरूर माझ्या चॅनलला के देवीदास या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, मी आता शेतामध्ये आलेलो आहे आणि शेतामध्ये आता खास आंबे जे आहेत त्याचा आपण आस्वाद घेणार आहोत. आज खरं म्हणजे शुभ असा एक दिवस, अक्षय तृतीया, एक सण, हिंदू सण आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये हा अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो. या सणाला आंब्याला खूप महत्त्व दिलेलं आहे. 3 घड किंवा 5 घडाचं जे आंब्याचं जे घड आहे त्याला आपण जे मातीचं जे माठ आहे त्याला आपण पुसतो. त्या ठिकाणी आंब्याचं घड ठेवलं जातं आणि 3 किंवा 5 किंवा 7, 9 असे आंब्याच्या घडाला खूप महत्त्व दिलेलं आहे. हे बघा, तुम्हाला मी आता जे आंब्याचे जे घड आहेत त्याचं मी तुम्हाला एक बिलकुल लाईव्ह असा एक इथे व्हिडिओ तुम्हाला शेअर करतो आहे. स्वागत करा. बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ इथे आज शेअर करणार आहे आणि एक शुभ दिवस असल्यामुळे हा शुभ दिवसापासून पुन्हा माझ्या के देवीदास या यूट्यूब चॅनलवर मी शेअर करण्यास आता बिलकुल उत्सुक आहे. चॅनलवर कदाचित तुम्ही प्रथम असाल तर सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. शेतकरी मित्रांनो, शेतीबाहेरील जे माझे सबस्क्राईबधारक मित्र आहेत त्यांनासुद्धा मी सांगतो की आंब्याची जी शेती आहे अतिशय शेतकरी बांधवांना श्रीमंत करून देणारी शेती आहे. हे बघा, 3 आंब्याचं घड आहे, इथे 5 आंब्याचं घड आहे. हे बघा, 5 आंब्याचं घड आहे, 3 3 भरपूर इथं एक चांगले आंब्याचे झाड आहेत, मी तुम्हाला दाखवतो आहे. दशेरी, लंगडा, आणखी गावठी पण आंबट आंबे आहेत. भरपूर असे वेगवेगळ्या व्हेरायटी आहेत. हे बघा, इथे तुम्ही जर बघाल तर इथे आंब्याचे झाडं म्हणजे स्वतः शेतकऱ्यांनी लावलेले झाडं आहेत आणि बिलकुल सरकारी आंबे आहेत. काही आंबटही आंबे आहेत. हे तुम्हाला दूरवर जे दिसून राहिलेले आहेत ते पण आंब्याची झाडं आहेत. हे सुद्धा आंब्याचेच झाड आणि यावर्षी आंब्याचे जे आंबे आहेत त्याचा पिरियड यावर्षी बिलकुल त्याला असं सूट वातावरण असल्यामुळे एक चांगला आंब्याची लागवड यावर्षी आहे. रेट पण चांगला आहे. जे निराम आंबे आहेत, गोड आंबे ज्याला आपण डिमांड जास्त असतो असे आंबे, हापूस, लंगडा, दशेरी, याला आज 80 ते 100 रुपये किलो मार्केटला आता आहे आणि इथे जवळपास तुम्हाला 100 झाडं वेगवेगळे दिसणार आहेत. तर एक चांगला आहे आणि आज अक्षय तृतीयेचा दिवस असल्यामुळे मी सुद्धा शेतावर आलेलो आहे आणि 5 घडाचा आंबा जो घड आहे तुम्ही आज तोडलेला आहे ते पूजणार आहोत आपण आज माठाला. आणि या दिवशीची सुरुवात एक चांगली करावी. शेतकरी मित्रांनो, कुठंतरी एक मोटिवेशन व्हावं म्हणून आपण आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करत आहे. बिलकुल लाईव्ह असं मी शेतावर येऊन आज हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. हे बघा, धुऱ्यावर लावले. हे जे शेतीचे धुरे आहेत या धुऱ्यावर आंब्याची लागवड केलेली आहे ना. हा एक आंबा, त्यानंतर इकडे त्या बाजूला जास्ती झाडं आहेत. हे बघा, म्हणजे जवळपास 100 झाडं तर इथे नक्की आहेत. आणि खरंच एक चांगली शेती आहे ही. म्हणजे एकदा तुम्ही झाड लावलं की तुम्हाला आयुष्यभर उत्पादन देत असतो. आणि आता मार्केट म्हणाल आंब्याचं ना तर खूप आहे. कारण आता नो प्रॉब्लेम विकण्यासाठी, कच्चे विकू शकता, पकले विकू शकता आणि एक चांगले पैसे कमवून एक शेतकरी बांधवांना असं एक दुय्यम कुठेतरी त्याचं उत्पादन होण्यास मदत होते. शेतकरी मित्रांनो, नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.